भगवान शिव त्रिमूर्तीतील करता पण त्याचबरोबर करुणामय आणि दयाळू बोलणार. शिवांचा वास कैलास पर्वतावर आहे. माता पार्वती, गणेश आणि कार्तिकेय यांच्यासोबत ते सदैव विराजमान आहेत. शिवाचे स्वरूप अनोखे आहे. अंगावर भस्म, गळ्यात नाग, जटामध्ये गंगा, कपाळावर तिसरे नेत्र आणि डोक्यावर चमकणारी चंद्रकोर हे त्यांचे स्वरूप विशालता सांगते की ते साधेपणातही सर्वोच्च आहेत. एक महत्त्वाची कथा म्हणजे समुद्र मंथन. देव आणि दानवांनी केलेल्या मंथनातून अनेक रत्न, वस्तू आणि अखेर विष बाहेर आले. त्या विषाने संपूर्ण सृष्टी नष्ट होणार होती. त्या शिवांनी संपूर्ण जगाचे रक्षण करण्यासाठी विष प्राशन केले. त्याने ते गिळले नाही तर आपल्या कंठात धरून ठेवले. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. शिव फक्त संहारक नाहीत तर सर्जनशील शक्तीचेही प्रतीक आहेत. ते योगांचे अधिपती योगेश्वर आहेत. ते नृत्याचे अधिपती नटराज आहेत. त्यांच्या तांडव नृत्यातून सृष्टीचा आरंभ, पालन आणि संहार यांचा संदेश मिळतो. भक्तांना जे सहज प्राप्त होतात म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हणतात. थोड्याशा भक्तीने, शुद्ध मनाने केलेली प्रार्थना शिव लगेच स्वीकारतात. महादेव म्हणजे करुणा, शक्ती, संहार आणि सृष्टी यांचे एकत्रित रूप. तेच खरे विश्वनाथ, जगाचे पालन करणारे आणि जगाला संहारातून नव्या जीवनाकडे नेणारे.